कोपर गावात राष्ट्रवादीचा प्रचाराचा धडका, हास्य विनोद आणि संगीताच्या मैफलीला प्रचंड गर्दी. कोपरगाव नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025च्या रणधुमाळीत राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्षाने प्रचाराचा धडाका सुरू केला आहे. नगराध्यक्षपदाचे उमेदवार ओमप्रकाश दादप्पा तथा काका कोयटे व सर्व नगरसेवक उमेदवारांच्या प्रचारार्थ बुधवारी तहसील कार्यालय मैदान आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्राचा हास्य विनोद व संगीत कार्यक्रमाला कोपरगावकरांनी प्रचंड गर्दी केली होती. या सोहळ्यात मराठी चित्रपट सृष्टीतील अनेक कलाकारांनी आपली हजेरी लावली. प्रसिद्ध विनोदी कलाकार भाऊ कदम, कुशल बद्रिके, प्रसाद खांडेकर आणि ओंकार राऊत यांनी आपल्या बहारदार सादरीकरणाने उपस्थितांना खळखळून हसवले. महाराष्ट्राचा रॉकस्टार रोहित राऊत आणि गायिका राधिका भिडे यांच्या सुमधुर गायनाने संपूर्ण मैदान मंत्रमुग्ध झाले होते. अभिनेते सागर कारंडे यांनी एका कोपरगावकराने आशुतोष दादा काळे यांना पाठवलेले पत्र वाचून दाखवले, ज्यामुळे उपस्थित नागरिक अंतर्मुख झाले. व्यासपीठावरून बोलताना सिने अभिनेत्री गिरिजा ओक हिने आमदार आशुतोष दादा काळे यांनी कोपरगाव मतदारसंघात केलेल्या विकास कामांचे कौतुक केले. शहराचा कायापालट करण्यासाठी आशुतोष दादांनी घेतलेले परिश्रम कौतुकास्पद असल्याचे तिने नमूद केले. या कार्यक्रमासाठी अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या माजी संचालिका चैतालीताई काळे, उमेदवार काका कोयटे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवर, सर्व उमेदवार, माजी नगरसेवक आणि हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. रथ कोपरावचा असाच गतिमान राहणार आहे. मी या ठिकाणी सर्व कलाकारांना विनंती करू इच्छितो की आशुतोष दादांच्या नेतृत्वाखाली पुढच्या जास्तीत जास्त 2 वर्षामध्ये जे शाहीर अण्णाभाऊ साठे खुले नाट्यगृह आम्ही बांधणार आहोत, त्या खुले नाट्यगृहात देखील हा कार्यक्रम संपन्न करण्यासाठी आजच तुम्हाला कोपरावकरांच्या वतीनं मी निमंत्रण देत आहे. कोपरावकरांनो, एक विकासाचं व्हिजन घेऊन आम्ही पुढे आलेलो आहोत. स्वच्छ, समृद्ध, सुरक्षित आणि स्मार्ट कोपरगाव हा आमचा ध्यास आहे. महिलांसाठी स्वतंत्र शौचालय कोपरगाव शहरात बांधणार आहोत. पार्किंगसाठी जागा निश्चित करणार आहोत. पहिल्या 100 दिवसात किमान 1000 झाडांची लागवड करणार आहोत. कोपरगाव नगरपालिकेचं कामकाज वेबसाईटवर आणणार आहोत आणि 100 दिवसापासून पुढच्या 25 वर्षाचा हा विकासाचा मार्ग आहे. आपली टॅगलाईन आहे, काम करत आलो आहे, काम करत राहू. हा विकासाचा रथ आशुतोष दादांच्या नेतृत्वाखाली आणखी गतिमान होणार आहे. तरुणाईला आम्ही ऊर्जा देणार आहोत. कोपरगावमध्ये बदल दिसणार आहे, बदल घडणार आहे आणि कोपरगाव राज्यामध्ये 1 नंबरचा आपल्याला बनवायचं आहे. याकरता आपण सर्वजण आशुतोष दादांच्या नेतृत्वाखाली जे घड्याळच्या चिन्हावर 30 नगरसेवक आणि मी नगराध्यक्ष पदाकरता उभा आहे, आम्हाला निवडून द्या अशी विनंती मी करतो. जाता आता एक छोटीशी बातमी माझ्या कानावर आत्ता आलेली आहे. एक बातमी माझ्या दृष्टीने अशीच महत्वाची आहे. ज्या समता पॅटर्नचं विरोधकांना ॲलर्जी झालेली होती, ज्या समताच्या मागे विरोधकांनी चौकशीचा ससेमिरा लावला होता आमच्या काही थकबाकीदारांना हाताशी धरून, त्या चौकशीला आता पूर्णविराम मिळालेला आहे. सहकार मंत्र्यांनी ही चौकशी थांबवलेली आहे. ही चौकशी थांबवताना समताचं कामकाज कसं शिस्तबद्ध आहे, जे अजितदादांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं होतं की काकांच्या समताचं काम शिस्तबद्ध आहे, नियोजनबद्ध आहे. महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री, महाराष्ट्राचं सहकार खातं ज्या राष्ट्रवादीच्या ताब्यामध्ये आहे, त्या अजितदादांनी ज्या मला शिफारस पत्र दिलं होतं, त्या शिफारस पत्राला सुद्धा डावलून विरोधकांनी त्यामध्ये अडचणी आणण्याचा प्रयत्न केला होता. आणि विरोधकांचं काम एकच, आशुतोष दादांच्या कामामध्ये अडचणी आणायच्या, आशुतोष दादांच्या कामामध्ये खोडा घालायचा. यांचं नावच आपण काय ठेवलेलं आहे, खोडा पार्टी. तेव्हा या खोडा पार्टीचा पराभव करण्यासाठी आणि आशुतोष दादांच्या पॅनलचा विजय निश्चित करण्यासाठी आम्हाला साथ द्या. धन्यवाद. धन्यवाद. मला कल्पना आहे आपण सर्वजण कार्यक्रम बघण्यासाठी जास्त उत्सुक आहात, म्हणून जास्तीचा वेळ आपल्या सर्वांचा घेणार नाही. एवढीच विनंती करेल का आपण सर्वांनी मला 2024च्या गेल्या वर्षी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपला आमदार म्हणून दुसऱ्यांदा काम करण्याची संधी दिलेली आहे आणि त्या टर्मचे 4 वर्ष अजून बाकी आहे. मी माझी जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणार आहे. जो काही निधी आपल्या कोपरगाव शहरासाठी त्या ठिकाणी लागतो तो निश्चितपणाने मी राज्य शासनाकडून मंजूर करून आणणार आहे. परंतु मी आणलेला निधी
प्रामाणिकपणे आपल्या कोपरगाव शहरासाठी खर्च जर करायचा असेल, नियोजनबद्ध खर्च करायचा असेल, तर त्या ठिकाणी माझ्या हक्काचे नगराध्यक्ष आणि नगरसेवक असणं फार गरजेचं आहे. कारण आपण इतिहास पाहिलेला आहे. इतिहास असा आहे का आपल्या विरोधकांनी कायम आपल्या चांगल्या कामामध्ये खोडा घालण्याचं काम केलेलं आहे. कोर्टात असेल, सभागृहामध्ये असेल, कायम विरोधी ठराव करायचे आणि त्यांना आपल्या कामाशी कुठलंही घेणं देणं नाही. आणि म्हणून आपण सर्वांना विनंती आहे, मी काही ही सत्ता दुसऱ्या कुठल्याही कामासाठी त्या ठिकाणी अपेक्षित नाही. फक्त आणि फक्त आपले कामं, आपल्या अडचणी त्या ठिकाणी दूर व्हाव्यात आणि म्हणून ही सत्ता एका बाजूनी त्या ठिकाणी असली पाहिजे एवढी विनंती आपल्या सर्वांना करतो. आपण सर्वजण मोठ्या संख्येने या कार्यक्रमासाठी उपस्थित झालात त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. आपल्या सर्वांच्या वतीने सर्व कलाकारांचे मनापासून स्वागत.